पैसे मिळतात म्हणून घरात 5-5 लोक PhD करतायत अशा पद्धतीचं वक्तव्य काल अजित पवारांनी केलं. 2023मध्ये सुद्धा PhD करून काय दिवे लावणार आहेत अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना विचारला होता. मुळात शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, ती काही मेहरबानी नाही. आणि जर अजित पवारांना एवढा त्रास असेल तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये 5 लोक राजकारणामध्ये आहे, आधी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या महाराष्ट्रामधल्या 65,000पेक्षा अधिक शाळा ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत. महाविद्यालयांमधल्या 11,000पेक्षा अधिक जे प्राध्यापकांच्या जागा आहेत त्या रिक्त आहेत. शिष्यवृत्ती जी आहे ती गेली 3 वर्ष अनुसूचित जाती जमाती आणि OBCला मिळत नाही. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष जे विद्यार्थी शिष्यवृत्तीवरतीच शिष्यवृत्ती घेऊन PhD करतायत त्यांनासुद्धा सातत्याने त्यांची पिळवणूक करणे, त्यांची शिष्यवृत्ती थांबवणे हे काम महाराष्ट्रात सुरू आहे. गेली 2 वर्ष बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळत नाही. दस्तूरखुद्द शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शाळा कॉलेजेसमध्ये अनुसूचित जाती जमातीला फी सवलत नाही आणि आरक्षणाचा लाभसुद्धा नोकऱ्यांमध्ये मिळत नाही. त्यामुळे ज्या पवार कुटुंबाच्या ताब्यामध्ये 5 पदं आहेत त्यांनी शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या PhDच्या संदर्भामध्ये टेहाळणी करणारी वक्तव्य करण्यापेक्षा ते जनप्रतिनिधी आहेत, मालक नाहीत, या भूमिकेतून त्यांनी आधी बाहेर आलं पाहिजे की त्यांना लोकांनी जनतेसाठी संविधानिक तरतुदी ज्या आहेत त्यासाठीच निवडून दिलेलं आहे. ते काही या महाराष्ट्राचे मालक नाही, महाराष्ट्र काही त्यांना सातबारावर दिलेला नाही. त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या जिभेचा उपचार करून घेऊन आपण मालक नाहीत या भूमिकेतनं बाहेर आलं पाहिजे अशी वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी आहे.